पताका झळकती, टाळ मृदुंग वाजती, आनंदे प्रेमे गर्जती, भद्र जाते विठ्ठलाचे। महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचा मानबिंदू म्हणजे पंढरपूरची आषाढी वारी। सर्व सुखांचं आगर असलेल्या सावळ्या विठ्ठलाच्या ओढीनं महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील लाखो वारकरी दरवर्षी पंढरपुराची वाट चालत असतात। हातात टाळ आणि मुखानं अभंग गात चालत जाण्याची ही प्रथा अगदी संत ज्ञानेश्वरांच्याही आधीपासून चालत आलेली। पंढरीच्या या वारीत कैवल्य सम्राट संत ज्ञानेश्वरांचा पालखी सोहळाही मोठ्या दिमाखात आपली वाटचाल करत असतो। लाखो वारकऱ्यांमधून भावभक्तीच्या लाटा उसळत असताना हा सोहळा घरोघरी पोहोचवण्याचं काम करत असतं साम टीव्ही। पाऊले चालती पंढरीची वाट, साम टीव्हीच्या पाऊले चालती पंढरीची वाट या कार्यक्रमातून ही टीम माऊलीच्या पहाटेच्या प्रस्थानापासून रात्रीच्या मुक्कामापर्यंतच्या साऱ्या घडामोडीत माऊलींची सोबत करत असते। नाम तुझे घेता देवा, पहाटेची पूजा, माऊलींचं नीरास्नान, वाटेत होणारे रिंगण सोहळे, अगदी पंढरपुरापर्यंतचे आनंद सोहळे आपल्या कॅमेऱ्यात टिपत असते। प्रेक्षकांनी घर बसल्या आनंद लुटावा म्हणून सामची टीम माऊलींसोबत पंढरपुरापर्यंत चालत असते। नाम तुझे घेता देवा होई समाधान। माऊली ज्ञानेश्वरांसोबतच संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील महत्त्वाचं मेंढ्यांचं रिंगण, धोतरांच्या पायघड्यांनी केलेलं स्वागत आदी आनंद सोहळे साम टीव्ही लोकांपर्यंत पोहोचवत असते। पाऊले चालती पंढरीची वाट या कार्यक्रमाचा निवेदक प्रेक्षकांना वारीशी जोडणारा दुवा ठरत असतो। वेगवेगळी रूपं घेत वारीतलाच एक वारकरी होत तो कधी वारकऱ्यांसोबत खेळतो तर कधी त्यांच्यासोबत प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम करतो। भगवान की जय। बघा कसे माऊली, मी तुम्हाला 3 प्रश्न विचारणार, ज्याला उत्तर येतं त्यांनी हात वर करायचा, कोणी बोलायचं नाही। माझा पहिला प्रश्न आहे, संत तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या ग्रंथाचं नाव काय? या माऊली या इकडे या। जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गाथा लिहिलेला आहे। आणि तुमचं नाव काय? गोपाळ महाराज शास्त्री। गोपाळ महाराज शास्त्रीने दिलेलं उत्तर बरोबर आहे आणि त्याला मिळतंय ही छोटीशी भेट। दरवर्षी न चुकता महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील प्रेक्षकांनाही घर बसल्या संपूर्ण वारी घडवणाऱ्या एकमेव अशा साम टीव्हीला लोकांचा भरभरून पाठिंबा मिळत असतो।